का हो आई, आपल्या घरी आठच कन्या होत होत्या जेवायला, तर तुम्ही आपल्या त्या शेजारी घर आहे तिथे मुलगी राहते, तिला का बरं नाही सांगितलं जेवायला? ती आली असते ना जेवायला. नेहमी मी तिकडून जातो तर ती दिसत असते, घर बंदच असते हमेशा. आता ते कुठून बोलू, दार बंद असते तिचं तर. नाही ना आई, आहे ना तिथे. नाही नाही, कोणीच नाही त्या घरी, ते घर नेहमी बंदच असते. मला तर ती मुलगी आता मी फुलं तोडायला गेली तर दिसली होती खेळताना. इकडे ये ग. काय झालं काकू? तू कुठे राहते बाळा? मी तुमच्या घराच्या बाजूलाच राहते. आज माझ्या घरी जेवायला येशील का बाळा? हो. चल. तिला मी आणलं, ती बघा ती जेवण करत आहे. कुठं आहे? ही बघा ना, ही काय तर जेवण करत आहे. नाही ती मला तर कुठं तिचं ताटच दिसत आहे फक्त. कुठे गेली मुलगी? आताच तर होती. आपण जे काही मनापासून करतो त्याचं फळ नक्कीच मिळतं. आज आमच्या घरी देवी एका निरागस मुलीच्या रूपात आली आणि प्रसाद स्वीकारून गेली. हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील.